बघा इथं मॅट्रिक्स, इथं क्वेश्चन काय दिलेलं आहे, इफ ए इक्वल्स टू 2 1 0 3, बी इक्वल्स टू 1 2 3 -2, ठीक आहे. शो दॅट ए बी इज अ सिंग्युलर ऑर नॉन सिंग्युलर. मग आता इथं काय करावं लागेल, सगळ्यात पहिले आपल्याला ए बी मॅट्रिक्स फाइंड आउट करावं लागेल. मॅट्रिक्स ए बी जर फाइंड आउट करायचं असेल तर काय करावं लागेल, ए इंटू बी करावं लागेल. बघा इथं 2 1 0 3 आणि बी मॅट्रिक्स काय इथं 1 2 3 -2. मग बघा आता हे दोघं पण 2 क्रॉस 2चे, मग मल्टिप्लिकेशन केल्यानंतर मॅट्रिक्स पण किती क्रॉस किती देईन, 2 क्रॉस 2चा देणार आहे. मग आता फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, मग फर्स्ट रो मधला फर्स्ट एलिमेंट आहे 2 आणि फर्स्ट कॉलम मधला फर्स्ट एलिमेंट इथं 1 प्लस आता सेकंड एलिमेंट 1 इंटू 3, ठीक आहे. आता फर्स्ट रो सेकंड कॉलम, मग फर्स्ट रो मधला फर्स्ट एलिमेंट इथं 2, इथं सेकंड रो मधलं सेकंड कॉलम मधलं सेकंड फर्स्ट एलिमेंट आहे 2 प्लस 1 इंटू -2, ठीक आहे. आता सेकंड रो फर्स्ट कॉलम, मग सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो मधला फर्स्ट एलिमेंट आहे 0, कॉलम मधला फर्स्ट एलिमेंट आहे 3, मग इथं 3 इंटू 3 ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड रो सेकंड कॉलम, मग इथं 0 इंटू 2 प्लस 3 इंटू -2, ठीक आहे. मग बघा इथं काय येणार आता 2 1 जा 2 प्लस 3 1 जा 3, ठीक आहे. मग 2 2 जा 4 प्लस -2 इंटू -2 इंटू 1 ते येणार आहे -2, ठीक आहे. 1 इंटू 0 0 प्लस 3 इंटू 3 9, त्याच्यानंतर 0 इंटू 2 0 प्लस -2 इंटू 3 -6, ठीक आहे. मग बघा आता ए इंटू बी मॅट्रिक्स भेटला आपल्याला 3 आणि 2 5, त्याच्यानंतर 4 आणि प्लस 4 -2, मग ते किती येणार इथं 2 येणार आहे. 0 प्लस 9 9 आणि 0 प्लस -6 -6. मग बघा आता हा आला ए बी मॅट्रिक्स. क्वेश्चन काय विचारला आहे, ए बी मॅट्रिक्स इज ए सिंग्युलर ऑर नॉन सिंग्युलर. आता सिंग्युलर मॅट्रिक्स फाइंड आउट करायसाठी त्याचा डिटर्मिनंट काढावा लागेल. मग आता आपल्याला काय करायचं, इथं डिटर्मिनंट ऑफ ए बी फाइंड आउट करा. मग डिटर्मिनंट ऑफ ए बी कसं काढायचा, बघा यांच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार. मग काय येणार 5 इंटू -6 इथं -9 इंटू 2. मग बघा आता 5 सगळं किती होत्या 30, पण हे -30 येणार आहे आणि 9 दोन्ही किती होत्या 18. मग बघा -18 -30 किती येणार -48, किती येणार -48. डिटर्मिनंट ऑफ ए बी काय आला -48 आला. नॉन इक्वल्स टू 0 आला. म्हणजे हा कोणता मॅट्रिक्स आहे, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. इज ए नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. बघा डिटर्मिनंट जर इक्वल्स टू 0 आला तर तो कोणता मॅट्रिक्स राहणार आहे, सिंग्युलर राहणार आहे. बट इथं डिटर्मिनंट ए बी काय आहे, नॉन इक्वल्स टू 0 आला आहे, ठीक आहे. म्हणून हे कोणता मॅट्रिक्स आहे, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे, ठीक आहे. मग इथं लिहायचं लास्टला ए बी डिटर्मिनंट ऑफ ए बी नॉट इक्वल्स टू 0 मग इज एन नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, ठीक आहे. तर असा प्रश्न जर आला तर 4 मार्क लिहू शकतो, ठीक आहे. मल्टिप्लिकेशन करायचं आणि डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं. डिटर्मिनंट जर नॉट इक्वल्स टू 0 आला तर समजून घ्यायचं तो कोणता मॅट्रिक्स आहे, नॉन सिंग्युलर, ठीक आहे. जर सिंग्युलर असेल तर डिटर्मिनंट इक्वल्स टू 0 येणार.